नमस्कार. आधुनिक शेतीमध्ये ओलावा किंवा आर्द्रता मोजणं किती महत्वाचं आहे याचा कधी विचार केला आहे का? आज आपण ह्याच स्रोत सामग्रीच्या आधारे हे अदृश्य तंत्रज्ञान नेमकं कसं काम करतं आणि ते आपल्या शेतीसाठी इतकं आवश्यक का आहे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. बघा, शेतीत ओलावा सांभाळणं हे एक मोठं आव्हान आहे. मग तो जमिनीतला ओलावा असो किंवा साठवलेल्या धान्यातला. आणि हाच प्रश्न आपल्याला या तंत्रज्ञानाच्या अगदी मुळाशी घेऊन जातो. तर याचं उत्तर काही अंदाजे काम करण्यात नाहीये, ते आहे अचूक मोजमापात. हेच तंत्रज्ञान आज शेतकऱ्यांना सिंचनापासून ते धान्य साठवणुकीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर एकदम अचूक निर्णय घ्यायला मदत करतं. आजच्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत? तर आर्द्रता सेन्सर्स म्हणजे नेमकं काय, ते माती आणि धान्यासारख्या घन पदार्थांमध्ये आणि हवेत कसे काम करतात, या सगळ्याचा अर्थ कसा लावायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सर्व आपल्यासाठी इतकं महत्त्वाचं का आहे. चला तर मग सुरुवात करूया आर्द्रता सेन्सर्सच्या अगदी मूलभूत संकल्पनेपासून. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आर्द्रता सेन्सर हे एक असं साधन आहे जे कोणत्याही पदार्थातील पाण्याचं प्रमाण मोजतं. मग तो पदार्थ माती असो, धान्य असो किंवा अगदी आपल्या आजूबाजूची हवा. हे सेन्सर्स प्रामुख्याने 2 ठिकाणी वापरले जातात. एक म्हणजे माती आणि धान्यासारख्या घन पदार्थांमध्ये, ज्यामुळे पिकांची वाढ उत्तम होते आणि साठवलेलं धान्य सुरक्षित राहतं. आणि दुसरं म्हणजे वातावरणात, विशेषतः ग्रीन हाऊसमध्ये, जिथे हवेतील आर्द्रता नियंत्रित करणं अत्यंत गरजेचं असतं. बरं, मग आता आपण हे पाहूया की जमिनीच्या खाली किंवा धान्याच्या पोथ्यात म्हणजे घन पदार्थांमध्ये ओलावा मोजण्यासाठी कोणती वेगवेगळी तंत्रज्ञानं वापरली जातात. खरं तर घन पदार्थांमधला ओलावा मोजायला अनेक पद्धती आहेत, पण आपण 5 मुख्य प्रकारांवर लक्ष देणार आहोत. हे सेन्सर्स आजच्या शेतीत अक्षरशः क्रांती घडवून आणत आहेत. सुरुवात करूया 2 अगदी मूलभूत प्रकारांपासून, कॅपॅसिटिव्ह आणि रेझिस्टिव्ह. कॅपॅसिटिव्ह सेन्सर पदार्थाच्या डायइलेक्ट्रिक गुणधर्मातील बदलांवरून ओलावा मोजतो आणि म्हणूनच तो धान्याच्या साठवणुकीसाठी आणि मातीसाठी एकदम योग्य आहे. दुसरीकडे रेझिस्टिव्ह सेन्सर विद्युत वाहकतेतील बदल मोजतो. हा स्वस्थ असतो आणि लाकूड उद्योगात किंवा मातीच्या प्राथमिक तपासणीसाठी वापरला जातो. पण थांबा, या दोन्ही सेन्सर्सना काही मर्यादा आहेत. कॅपॅसिटिव्ह सेन्सरची अचूकता क्षारांसारख्या घटकांमुळे कमी होऊ शकते, तर रेझिस्टिव्ह सेन्सरच्या रीडिंगवर मातीत असलेले ॲसिड किंवा क्षार परिणाम करू शकतात. म्हणजे मुद्दा असा आहे की हे सेन्सर वापरण्याआधी आपल्याला मातीची स्थिती माहीत असणं खूप गरजेचं आहे. आता ही एक खास पद्धत आहे, न्यूट्रॉन मॉड्युरेशन. यात होतं काय की एक किरणोत्सर्गी स्रोत जमिनीत खूप वेगवान न्यूट्रॉन सोडतो. मग पाण्यामध्ये जो हायड्रोजन असतो तो या न्यूट्रॉन्सचा वेग कमी करतो. आणि मग एक डिटेक्टर या कमी वेगाच्या न्यूट्रॉन्सची संख्या मोजतो आणि त्यावरून ओलाव्याचं प्रमाण ठरवतो. हे खरंच खूप प्रगत तंत्रज्ञान आहे. आता 2 आधुनिक नॉन कॉन्टॅक्ट पद्धती पाहूया. मायक्रोवेव्ह ॲब्झॉर्प्शनमध्ये पदार्थाच्या आरपार मायक्रोवेव्ह पाठवले जातात. पाणी ते शोषून घेतं आणि त्यावरून ओलावा कळतो. तर नियर इन्फ्रारेड म्हणजे NIR मध्ये इन्फ्रारेड प्रकाश वापरला जातो. पाणी काही विशिष्ट तरंगलांबी शोषून घेतं, ज्यामुळे उत्पादनाला हात न लावताही ओलावा मोजता येतो. चला, आता आपण घन पदार्थांकडून हवेकडे वळूया. वातावरणातला ओलावा म्हणजेच आर्द्रता कशी मोजली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे, विशेषतः ग्रीनहाऊससारख्या नियंत्रित वातावरणात, कारण इथं हवेतील प्रत्येक बदलाचा पिकावर थेट परिणाम होत असतो. यासाठी जे उपकरण वापरलं जातं त्याला म्हणतात हायग्रोमीटर. ग्रीनहाऊससारख्या ठिकाणी जिथं पिकांच्या वाढीसाठी एक विशिष्ट पातळीची आर्द्रता लागते, तिथं हायग्रोमीटर खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. हायग्रोमीटरचे मुख्य 3 प्रकार आहेत. पहिला आहे इलेक्ट्रिकल हायग्रोमीटर, जो आर्द्रता शोषल्यावर विद्युत गुणधर्म बदलणाऱ्या पदार्थांचा वापर करतो. दुसरा आहे सायक्रोमीटर. हा ओल्या आणि कोरड्या थर्मामीटरच्या तापमानातील फरक वापरून बाष्पीभवनाचा वेग मोजतो. आणि तिसरा ड्यू पॉइंट मीटर, जो सगळ्यात अचूक मानला जातो. तो एका आरशावर दव कोणत्या तापमानाला जमा होतो हे तंतोतंत मोजतो. आत्तापर्यंत आपण बरेच तांत्रिक तपशील पाहिले, नाही का? हे सगळं एकदम सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी चला एका छानशा उपमेचा आधार घेऊया. यामुळे हे सगळं तंत्रज्ञान समजायला एकदम सोपं होईल. विचार करा की एक टॉवेल ओला आहे की नाही हे तपासायचंय. रेझिस्टिव्ह सेन्सर
म्हणजे त्याला स्पर्श करून बघणं. मायक्रोवेव्ह सेन्सर म्हणजे त्यातून टॉर्चचा प्रकाश टाकून पाहणं की किती प्रकाश हडतोय. आणि न्यूट्रॉन सेन्सर म्हणजे तो टॉवेल झटक्या आल्यावर किती पाण्याचे थेंब उडतात हे मोजण्यासारखं आहे. सोपं आहे ना? चला, आता या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्याकडे जाऊया आणि समजून घेऊया की या सगळ्या तंत्रज्ञानाचं नेमकं महत्त्व काय आहे. तर मग ह्या सगळ्या चर्चेतून काय शिकायला मिळालं? पहिली गोष्ट, प्रत्येक कामासाठी एकच सेन्सर परफेक्ट नसतो. माती, धान्य की हवा यानुसार योग्य सेन्सर निवडावा लागतो. त्यात खर्च आणि आपल्याला किती अचूकता हवी आहे याचाही विचार करावा लागतो. आणि शेवटी हे तंत्रज्ञान फक्त डेटाबद्दल नाहीये, तर ते पाण्याचं प्रत्येक थेंब वाचवून आणि धान्याचा प्रत्येक दाणा सुरक्षित ठेवून आपल्या अन्न सुरक्षेला मजबूत करण्याबद्दल आहे. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. जशी आपली शेती अधिक तंत्रज्ञान आधारित आणि डेटा चालित होत चालली आहे, तसं भविष्यात यापैकी कोणतं सेन्सर तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचं साधन बनेल यावर नक्की विचार करा.